नमस्कार मंडळी, मी आराध्या. तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही चाललेलो आहोत गौरी गणपती पाहायला व त्यांचे दर्शन घ्यायला. चला तर जाऊया. मंडळी, मी आता आलेली आहे विनया मॅडमच्या घरी. त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा देखावा केलेला आहे. चला तर आपण पाहूयात. त्यापूर्वी इथे मस्त रांगोळी काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे श्री स्वामी समर्थांची रांगोळी काढलेली आहे आणि या बाजूला सुद्धा श्री वटवृक्ष स्वामीच्या पद्धतीने रांगोळी, सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही मंगळसूत्र वगैरे आहे. चला तर आता आज जाऊया. मस्त देखावा केलेला आहे. इथे फ्लॉवर पॉट आहे, इथे गौराई आहेत, मध्ये गणपती बाप्पा आहे आणि जे काही फराळीचं सामान आहे म्हणजे ते ठेवलेलं आहे. जसं की चकली आहे, बेसन लाडू आहे, रवा लाडू आहे. इथे वटवृक्ष बनवलेला आहे आणि इथे स्वामी आहेत. सुंदरसा देखावा आहे. फ्रेंड्स, मी आता आलेली आहे दीप्ती मॅडम यांच्या घरी. सो माझी फ्रेंड आता इथे दीपू आहे आणि तिला विचारूयात आपण. दीपू, किती दिवस ही तयारी चालत होती? गेले 4-5 दिवस झाले होते. तू काय काय मदत केलीस? मी रांगोळी काढली, त्यानंतर माझा गणपती बसवला, बनवलेला हां. बनवलेला कार्यशाळेमध्ये. हां. आणि तुला यामधलं काय आवडलं? मला गौरलक्ष्मी आवडला. फ्रेंड्स, मी आता आलेली आहे इंडियन मॉडेल स्कूल्सच्या संचालिका सायली मॅडम यांच्या घरी. त्यांनी छान जेजुरीचा देखावा केलेला आहे. चला तर पाहूया. नमस्कार. आणि तुम्ही पुन्हा एकदा अरुणोदयमध्ये सायली आणि जोशींच्या घरी आलेला आहात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी काय विशेष करायचं, तर यावर्षी विशेष करायचं की आपल्या सगळ्यांना मला जेजुरीला इन्व्हाइट करायचं आहे. तर चला जेजुरीला जाऊया, असं म्हणत मी तुम्हाला जेजुरीला घेऊन येणार आहे. इथे तुम्ही बघितलं असेल की हे मार्तंड देवस्थान आहे. इथे खंडोबा आणि माळसा देवी दोघंही विराजमान झालेले आहेत. नेहमीच माहिती आपल्याला की जेजुरीमध्ये सगळा भंडारा देखील असतो, त्याच्यामुळे हा पूर्ण जेजूर गड आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं असेल तर ही आपली दीपमाळ आहे आणि जशीच्या तशी आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं जेजुरी गाव आहे. हे समोरचं एक आपल्याला दिसतंय ते लग्न घर आहे. मग लग्नात खेळणाऱ्या मुली आहेत किंवा वाजंत्री वाजणारं आहे. एक वाडा आहे, तिथे लग्नासाठी सवाष्ण भोजन चालू आहे. गावात इथे या ओटी भरणाऱ्या मुली आहेत. त्याच्यानंतर लग्नानंतरचा हा जागरण गोंधळ आहे. इथे आहे ती समोर बानू आहे, तिच्या शेळ्या मेंढ्या आहेत. आणि हे खंडोबा जे आहेत ते धनगरा वसतले आहेत. म्हणजे बानूसाठी तेव्हा ते तसे होते आणि माळसासाठी होते ते खंडोबा खरे खरे तसे होते. मग इथे लग्नानंतरचे मंगळागौरीचे खेळ चालू आहेत. आणि हे आपण बघितलं असेल तर संपूर्ण जेजुरी गाव
जेजुरीचं महाद्वार मंदिर आणि मार्तंड मल्हार म्हणजे खरंच जेजुरी दर्शन घडवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे महालक्ष्मीच्या निमित्ताने. आणि या आपल्या महालक्ष्मी आणि गणपती. धन्यवाद. मंडळी, मी आत्ता आलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या शारदा शिंदे मॅडम यांच्या घरी. आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या मागं काय आहे? माझ्या मागं आहे WIT कॉलेज म्हणजे वॉलचंद कॉलेज. तर चला तर पाहूया त्यांच्या गौरी. शिंदे मॅडम यांच्या घरी आलेली आहे मी आणि त्यांची गौरी पाहू शकता तुम्ही. त्यांची इको फ्रेंडली गणेश मूर्ती त्यांनी बसवलेली आहे आणि गौरीसुद्धा सुंदर आहे. इथे खाली जे काही फराळाचं असेल ते सगळं ठेवलेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती